नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खैरे सर आपले यशस्वी युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। आज आपण इयत्ता 10वीचा मॅथमॅटिक्स जॉमेट्री पार्ट 2 हा सब्जेक्ट बघणार आहोत। या सब्जेक्ट मधील आयएमपी क्वेश्चन, गेस पेपर, त्याचप्रमाणे आणि काही महत्त्वाचे क्वेश्चन या ठिकाणी आपण बघणार आहोत। आपण जो अनालिसिस केलेला आहे, आपण जो गेस पेपर अनालिसिस केलेला आहे, तुम्हाला 100% सांगतो, खात्री देऊन सांगतो की तेच क्वेश्चन पेपर तुम्हाला येत्या 9 तारखेच्या मार्चच्या पेपर मध्ये येणार आहे। तर अभ्यासून जा, सर्व प्रश्न सॉल्व्ह करून जा आणि आपला व्हिडिओ अवश्य बघून जा। तर आजचं हे सेशन घेऊन आलेले आहेत आपल्याकडे जॉईन असलेल्या अनुभवी शिक्षिका श्रीमती अश्विनी गोरे मॅडम। तर बघूया आजचं हे सेशन मॅथमॅटिक्स जॉमेट्री पार्ट 2। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे अश्विनी गणेश गोरे। आपलं आज एज्युकेशन शॉप या प्लॅटफॉर्म वरती हार्दिक आणि सहर्ष स्वागत करत आहे। आजचा जो प्लॅटफॉर्म आहे तो आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे तो माननीय श्री खैरे सर यांनी, आणि तो केलेला आहे याच्यासाठी तर आपले जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी। जे विद्यार्थी आहे ते कमी श्रमामधून जास्तीत जास्त मार्क कसे मिळवतील याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि तो कसा केलेला आहे तर बघा, जवळपास आपल्याला माहिती आहे की जर आपण मागच्या 7 ते 8 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा जर आपण सराव त्या ठिकाणी केला तर जवळपास 70 ते 80% प्रश्न हे त्या ठिकाणी रिपीट होत असतात, आणि तेच आपल्या सरांनी या ठिकाणी हेरलं आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी त्यांनी समोर आणलं। जवळपास 2022 ते 26 पर्यंतचा सगळा प्रश्नपत्रिकेचा अभ्यास त्यांनी या ठिकाणी केलेला आहे, आणि जो गेस पेपर आहे तो आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी या ठिकाणी आणून दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला करायचं काय तर फक्त एवढंच करा, तर आपला व्हिडिओ हा त्या ठिकाणी पूर्णपणे बघायचा आहे। जेवढा तुम्हाला जास्त शेअर करता येईल तेवढा शेअर करा, एक चांगलं लाईक आणि सबस्क्राइब आपल्या चॅनलला करा, जेणेकरून आम्हाला आमच्या टीमला पूर्णपणे इन्स्पिरेशन मिळेल आणि पुढील विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ आम्हाला या ठिकाणी तयार करता येईल, की जेणेकरून कमी वेळेमध्ये आणि कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त मार्क आम्ही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळवून देऊ शकतो। चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण बघूया जो गेस पेपर तुमच्या समोर आम्ही आणलेला आहे त्या गेस पेपरला आपण सुरुवात करूया। जे जे चॅप्टर आपल्याला येतात ते आपण या ठिकाणी स्लाइड वरती बघूया, सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो जिओमेट्रीचा आपला पेपर होणार आहे त्याच्यामध्ये येणारे जे चॅप्टर असतात त्याच्याविषयी सर्वप्रथम आपण इंट्रोडक्शन परिचय करून घेऊया। तर आज आपल्याला समोर स्क्रीनवर दिसत आहे जे टोटल आपल्याला चॅप्टर येतात जिओमेट्री मध्ये ते 7 असतात। पहिला जो आहे तो आहे सिमिलॅरिटी, दुसरा आहे पायथागोरस थेरम, तिसरा आहे सर्कल, जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन, कोऑर्डिनेटर जिओमेट्री, ट्रिग्नोमेट्री अँड मेन्सुरेशन। एवढ्या प्रकारचे 7 चॅप्टर त्या ठिकाणी आपल्याला येत असतात, आणि या 7 चॅप्टर वरती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न पण आपल्याला येतात। जर आपण या प्रश्नांचा सराव जर केला तर आपल्याला नक्कीच उद्याच्या पेपरमध्ये खूप सारा फायदा त्या ठिकाणी होणार आहे। चला तर बघूया प्रश्नांचे प्रकार। सर्वप्रथम आपण जर बघितलं तर आपल्याला प्रश्न येतो तो येतो एमसीक्यूज वरती। तुम्ही बोर्ड वरती बघत आहात चॅप्टर नंबर 1 सिमिलॅरिटी वरती प्रश्न आहे, क्वेश्चन नंबर 1A म्हणून एमसीक्यूज 1 नंबरचा। तर बघा प्रश्न आपल्याला दिसतोय काय आहे तर त्रिकोण म्हणजेच ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल डीईएफ, मेजरमेंट बी इज इक्वल टू 60, देन मेजरमेंट ई तुम्हाला फाइंड करायचं आहे। आपण जर बघितलं तर बघा हा जो मधला ट्रायंगल तुम्हाला दिसतोय हा सिमिलर असणार आहे बरोबर या बी शी, म्हणजे आपलं उत्तर इज इक्वल असेल तर आपलं उत्तर येणार आहे 60। अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला 0 सेकंदामध्ये त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येतो। बघा या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला दुसरा प्रश्न दिसत आहे, चॅप्टर तोच आहे सिमिलॅरिटी, क्वेश्चन नंबर 1 एमसीक्यूज वरती आधारित आहे। PQ are similar to STU and area ratio 64:81, find the side ratio। अशा प्रकारचा प्रश्न जर आपल्याला त्या ठिकाणी येत असेल आणि रेशो फाइंड करायचा असेल तर आपण सरळ यामध्ये एक ट्रिक वापरू शकतो, आणि ती आहे त्याचा स्क्वेअर रूट काढणे। आपण जर 64 चा स्क्वेअर रूट काढला तर तो येतो 8, आणि 81 चा काढला तर तो येतो 9। अशा प्रकारे हा प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो। त्यानंतर पुढचा जो प्रश्न तुम्हाला दिसत आहे चॅप्टर तोच आहे सिमिलॅरिटी, आणि त्याच्यावरती आधारित प्रश्न आहे। बघा हे जे प्रश्न आहे तुम्हाला अथक परिश्रम करून माननीय खैरे सरांनी गेस पेपर काढून दिलेला आहे, आणि या प्रश्नाचा अभ्यास करून जर तुम्ही उद्या पेपरला गेले तर नक्कीच 70 ते 80% मार्क तुम्हाला मिळू शकतात। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला करायचं काय आहे, फक्त हे प्रश्न बघून त्याचा सराव करून तुम्हाला पेपरला जायचं आहे। बघा प्रश्न कोणते आहे तर फाइंड द
triangle ABCD and a triangle ABC if the BD is equal to 7, BC 20. Ratio of the corresponding sides 3:5. Find the area ratio. Number 3, AB is to PQ is equal to 2.3. Find the triangle ABC and a triangle PQR. 4 number, the area ratio 16/25. Find AB is to PQ. ह्या प्रश्नांचा सराव आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो करायचा आहे, म्हणजे जेणेकरून उद्याच्या पेपरला एक गेस पेपर सारखा तुम्हाला तो काय होणार आहे, इझी जाणार आहे. चॅप्टर नंबर 1 वर आधारित सिमिलॅरिटी वरच आहे. पार्ट 2 मध्ये या प्रकारचे प्रश्न पडतात. तर बघा, प्रश्नांचे वेगवेगळे प्रकार तुमचे या ठिकाणी लक्षात येत आहेत. काही प्रश्न जे आहेत ते ऍक्टिव्हिटी बेस होते आणि काही प्रश्न जे आहेत 1 ते 2 मार्काला त्या ठिकाणी येत असतात. अगदी कमी वेळेमध्ये तुम्ही याचं उत्तर जे आहे ते काढू शकतात. 5 नंबरचा प्रश्न याच्यावरती अशा प्रकारे पडतो. ABC इज इक्वल टू ट्रायंगल DCB इज इक्वल टू 90 डिग्री. AB इज इक्वल टू 6, BC इज इक्वल टू 8. फाइंड द ट्रायंगल ABC, ट्रायंगल DCB. Question number 6, segment CB perpendicular segment AB, segment AD perpendicular to segment AB, BC is equal to 4, AD 8. Find the triangle ABC and the triangle ADB. 7 number, the segment AB perpendicular to segment BC and segment DC perpendicular to segment BC is equal to AB is equal to 3, DC is equal to 4. Find the triangle ABC and triangle DCB. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर 6 आणि 7 यांचं जर ऑब्झर्वेशन केलं तर जवळपास आपल्याला सारखाच फॉर्मॅट त्या ठिकाणी दिसून येतोय. फक्त प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती थोडीशी वेगळी आहे. 8 नंबर मध्ये बघा, ट्रायंगल ABC similar to triangle PQR and a triangle A is equal to 60. Find the P. जर तो सिमिलर असेल तर A जर आपल्याला 60 दिलं असेल तर P आपल्याला ताबडतोब काढता येतो. याचं उत्तर तुम्ही 0 सेकंदामध्ये काढू शकतात. अशा प्रकारचा सराव जर आपण या ठिकाणी करत राहिलो तर आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याची ट्रिक ती आपल्याला लक्षात येते. पुढचा चॅप्टर पण सिमिलॅरिटीज आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 ऍक्टिव्हिटी बेस प्रश्न पडलेला आहे आणि हा 2022 ते 2025 या प्रश्न पत्रिकेमध्ये जवळपास सारख्याच प्रकारचे प्रश्न आपल्याला आढळून येतात. ऍक्टिव्हिटी मध्ये बघा, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वरती आधारित हा प्रश्न आहे आणि ऍक्टिव्हिटी 2 मध्ये सिमिलर ट्रायंगल वरती प्रश्न आहे. ऍक्टिव्हिटी 3 मध्ये अँगल बायसेक्टर थेरम वरती प्रश्न आहे आणि ऍक्टिव्हिटी 4 मध्ये पॅरलल लाईन प्रॉपर्टी वरती प्रश्न आहे. म्हणजे आपण जर पहिल्या चॅप्टरचा एकंदरीत जर अभ्यास केला तर आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम, त्याच्यानंतर जे 3 थेरम आहे त्या थेरमचा जर तुम्ही अभ्यास केला तर कमी वेळेमध्ये ऍक्टिव्हिटी बेस प्रश्न तुम्हाला ताबडतोब लगेच सॉल्व्ह करता येतात. त्यानंतर आपण बघत आहोत सिमिलॅरिटी हा जो चॅप्टर आहे आणि प्रश्न तुम्हाला बघायला मिळत आहेत ते आहे 2 मार्काचे. 2 मार्क म्हटले की थोडंसं एक्सप्लेनेशन आपल्याला जास्त द्यावं लागतं. मग त्याच्यामध्ये बघा, प्रश्नांचे फॉर्मॅट पण थोडासा चेंज होतो. DE पॅरलल टू BC. फाइंड द AE if the DB is equal to 5.4, AD is equal to 1.8 and EC is equal to 7.2. मीन्स इथं आपल्याला दोन्ही ज्या आहेत साइड्स त्या काय करायच्या आहेत, पॅरलल दाखवायच्या आहेत. नंबर 2 मध्ये ट्रायंगल ABC similar to PQR and AB is to PQR is equal to 4.5. A triangle PQR is equal to 125. Find the triangle ABC. Question number 3, proof AB is equal to CDP if AP अपॉन CP इज इक्वल टू BP अपॉन DP. म्हणजे या ठिकाणी लक्षात येतं आपल्या की 2 साइड आपल्याला सिमिलर दाखवलेले आहे. फक्त एक साइड जर आपण सिमिलर दाखवली तर आपल्याला लगेच लक्षात येतं की आपण त्या ठिकाणी हे दोन्ही जे अँगल आहे, ट्रायंगल आहे, ते प्रूव्ह करू शकतो की ते सिमिलर आहे. नंबर 4 मध्ये एरिया दिलेला आहे 81 and 121. BC 6/3. फाइंड द QR. तुम्हाला या ठिकाणी एरिया दिलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण MCQs मध्ये नंबर 2च्या प्रश्नामध्ये बघितलेलं होतं की साइड दिलेली होती आणि एरिया काढायचा होता. या ठिकाणी तुम्हाला एरिया दिलेला आहे आणि QR म्हणजे तुम्हाला या ठिकाणी साइड फाइंड करायची आहे. म्हणजे जे प्रश्न असतात ते विचारण्याची मेथड फक्त वेगवेगळी आहे. प्रश्न एकाच प्रकारच्या सगळ्या ठिकाणी विचारलेले असतात. बघूया नेक्स्ट स्लाइड वरती आपल्याला काय बघायला मिळतं आहे. तोच चॅप्टर आहे, प्रश्न क्रमांक 3 आणि विचारलेला आहे 3 मार्कासाठी. प्रूव्ह करायचा आहे BPT थेरम आणि हा आपल्या पहिल्या चॅप्टर मध्येच येतो. तो जर आपण व्यवस्थितपणे नीटनेटकेपणे वाचला तर आपण या ठिकाणी 3 मार्क इझिली मिळवू शकतो. नंबर 2चा प्रश्न आहे
ट्रायंगल PQR and LMN एरिया रेशो अँड प्रॉब्लेम्स, या ठिकाणी तुम्हाला एरिया रेशो प्रॉब्लेम्स जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. नंबर 3 मध्ये XY पॅरलल टू AC, फाइंड द AC युजिंग द प्रोपोर्शन यूज करून आपण या ठिकाणी काय करू शकतो, प्रूफ करू शकतो. त्यानंतर चॅप्टर तोच आहे सिमिलॅरिटी, क्वेश्चन नंबर 4. आणि इथे येतोय विद्यार्थी मित्रांनो 4 मार्काचा प्रश्न. म्हणजे आपल्या लक्षात येत आहे की एकाच चॅप्टर वरती आपल्याला MCQs पण येतात, एका मार्काचे प्रश्न पण येतात, 2चे पण, 3चे पण आणि 4 मार्काचे प्रश्न पण त्या ठिकाणी पडतात. बघा पहिला प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहात, DE पॅरलल टू BC विथ अ एरियाज. नंबर 2 मध्ये सिमिलर ट्रायंगल विथ अ पेरिमीटर. नंबर 3 मध्ये पॅरलेलोग्राम मिड पॉइंट प्रॉब्लेम्स. या प्रकारचे प्रश्न आपल्याला बघायला मिळत आहेत. अगदी फक्त 3 थेरम आपल्याला या चॅप्टर मध्ये कंप्लीट करायचे आहेत. 3 थेरम वरती आधारित आपण हा पूर्ण चॅप्टर म्हणजे 10 ते 12 मार्क्स आपण त्या ठिकाणी मिळवू शकतो. पुढचा चॅप्टर तोच आहे सिमिलरिटी. पुढची स्लाइड पण दिसते आपल्याला, 3 मार्कासाठी आहे बघा. ट्रॅपेझियम, डायगोनल्स, इंटरसेक्ट. पुढे आहे इक्विलॅटरल ट्रायंगल्स प्रॉब्लेम्स आणि पेरिमीटर अँड द एरिया रेशो. हे पण प्रश्न आपल्याला स्क्रीनशॉट घ्या किंवा आपल्या नोटबुक वरती लिहून घ्या. जर तुम्ही याचा सराव केला तर नक्कीच आपल्याला 3 ते 4 मार्क इझिली मिळू शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याकडे टाइम कमी असेल तर आपण प्रत्येक प्रश्न हा शॉर्ट मध्ये का होत नाही पण सॉल्व्ह करायचा आहे. सोडून देण्यापेक्षा बेटर दॅन आपण प्रत्येक प्रश्न हा शॉर्ट मध्ये सोडवलाच पाहिजे, जेणेकरून आपलं जे स्कोअर आहे ते त्या ठिकाणी वाढतं. पुढचा जो चॅप्टर आहे तो झालेला आहे, बदललेला आहे, तो आहे पायथागोरसचा थेरम. हा आपण जवळपास इयत्ता 7वी 8वी पासून शिकत आहोत. पायथागोरसचा थेरम याच्यावरती MCQs कशा प्रकारचे विचारले जातात बघा. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज अ पायथागोरन ट्रिपलेट्स. पायथागोरस ट्रिपलेट्स म्हणजे याचा अर्थ आपल्याला माहिती आहे. आपण त्याचा जो फॉर्म्युला आहे तो पण लहानपणापासून अभ्यासत आहोत. कर्णाचा वर्ग, पाया वर्ग अधिक उंची वर्ग या दोघांची जर आपण बेरीज केली तर दोन्ही सिमिलर येतात. याच्यावरनं आपल्याला ट्रिपलेट ओळखता येतं. मग बघा बरं कोणता ट्रिपलेट असू शकतो, 1 5 10, 3 4 5. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 4 5. आपण जर 5 चा वर्ग केला, 3 आणि 4 चा वर्ग केला आणि दोघांची ऍडिशन जर केली तर ती इज इक्वल येते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की पायथागोरसचा जो ट्रिपलेट आहे तो येतो 3 4 5. अशा प्रकारे तुम्ही 0 सेकंदामध्ये उत्तर याचं निवडून 1 मार्क त्या ठिकाणी मिळवू शकतात. पुढची स्लाइड या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ती आहे चॅप्टर नंबर 2 वरच, पायथागोरसचा थेरम, क्वेश्चन नंबर 1A. MCQचाच प्रकार आहे. आणि या ठिकाणी बघा फॉर्म्युला पण आपल्याला दिसतो आहे, तो आहे a² + b² = c². देन द ट्रायंगल इज. खूप सोपा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. याचं उत्तर तुम्ही ऑप्शन न वाचता पण सिलेक्ट करू शकतात. बघा असा जर फॉर्मॅट तुम्हाला दिसत असेल तर तो 100% राईट अँगल ट्रायंगलच असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोप्या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला बोर्ड विचारत असतं, परंतु थोडासा गोंधळ घातल्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. पुढे बघा आपण बघतोय चॅप्टर तोच आहे पायथागोरसचा थेरम, क्वेश्चन नंबर 1B. 2022 ते 25 मध्ये या प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर फ्रॉम द साइड, राईट ट्रायंगल 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री. द प्रॉब्लेम्स, फाइंड द पायथागोरस फ्रॉम द लेग्स अँड साइड्स ऑफ अ स्क्वेअर फ्रॉम द डायगोनल्स. या प्रकारच्या प्रश्नाचा जर आपण सराव केला तर त्या ठिकाणी आपल्याला 1 ते 2 मार्क इझिली मिळवू शकतात. बघा पुढची स्लाइड आपल्याला या ठिकाणी दिसत आहे, पायथागोरस थेरम वरतीच आधारित आहे. ती आहे क्वेश्चन नंबर 2. 2 मार्कासाठी हा प्रश्न आलेला आहे. यामध्ये 4 प्रश्न आपण बघत आहात. याचा जर सराव त्या ठिकाणी आपण केला तर पहिलं बघा, हायपोटेनस फ्रॉम द साइड 9 and 12. 9 आणि 12 यांचा हायपोटेनस तुम्हाला फाइंड करायचा आहे. याचं स्क्वेअर रूट काढून ऍडिशन करून तुम्ही ते करू शकतात. नंबर 2 डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल 8 × 6. नंबर 3 मध्ये जिओमेट्रिक मीन्स ऑफ ए सेगमेंट्स अँड फाइंड द RS PS युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. या प्रकारचे प्रश्न अगदी सोपे आहेत आणि आपण ते सॉल्व्ह करून ताबडतोब त्या ठिकाणी त्याचा आन्सर काढू शकतो. पुढचा आहे पायथागोरस थेरम, क्वेश्चन नंबर 3.
3 मार्काला तुम्हाला या ठिकाणी प्रश्न दिसत आहे. बघा, आपला हा जो क्वेश्चन पेपरचा अनालिसिस आपण खैरे सरांनी त्या ठिकाणी खूप मेहनतीने केलेला आहे. तो 2022 ते 2025 पर्यंतचे जे सगळे प्रश्न आहेत त्याचं अनालिसिस केलंय आणि आपण जर सगळं फॉर्मॅट त्या ठिकाणी बघितले तर तेच प्रश्न त्या ठिकाणी रिपीट होत आहेत आणि म्हणूनच आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे की जेणेकरून आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न त्या ठिकाणी अवेलेबल होतील. 3 मार्कासाठी असे प्रश्न आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिला बघा, प्रूफ पायथागोरस थेरम, खूप सोपा प्रश्न आहे. मीडियम प्रॉब्लेम्स 2AD square is equal to BD square plus CD square. नंबर 3 चा आहे इक्विलॅटरल ट्रायंगल विथ अ पॉइंट ऑन ए साइड. या प्रकारचे प्रश्न 3 मार्कासाठी या ठिकाणी येतात. आपण मेन्शन करा किंवा टिक मार्क करा किंवा स्क्रीनशॉट काढून याचा सराव त्या ठिकाणी करायचा आहे जेणेकरून उद्याच्या पेपरला तुम्हाला खूप इझी त्या ठिकाणी जाणार आहे. बघा, पायथागोरस थेरम वरतीच आधारित आहे. 4 मार्काचा प्रश्न आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल प्रॉब्लेम्स याच्यामध्ये आणि मागच्या स्लाइड वरती अशाच प्रकारचा प्रश्न आपल्याला दिसून आलेला आहे. फक्त थोडासा इन्फॉर्मेशन एक्सटेंड केली की आपल्याला मार्कामध्ये पण एक्सटेंडेशन दिसून येतं. परपेंडिक्युलर फ्रॉम वर्टेक्स टू पायथा हायपोटेनस अशा प्रकारचा प्रश्न स्क्रीनवरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. पुढची जी स्लाइड आहे ती बघा, चॅप्टर नंबर 2 वरच आहे. क्वेश्चन नंबर 5 3 मार्कासाठी हे प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहे. जनरेट पायथागोरस ट्रिपलेट्स अँड त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स जिओमेट्री प्रूफ्स या प्रकारचे प्रश्न आपल्याला दिसून येत आहे. पुढच्या स्लाइड वरती बघूया आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जो आपल्या जिओमेट्री मध्ये 3 नंबरचा चॅप्टर आहे जो खूप खूप महत्वाचा आहे तो आहे सर्कल. सर्कल वरती आधारित या प्रकारचे प्रश्न इथे दिसून येत आहेत. तर बघा, 2022 ते 2025 या वर्षामध्ये या ठिकाणी हे प्रश्न आलेले आहेत. फाइंड द आर्क मेजर्स फ्रॉम द एन्स्क्राइब्ड अँगल, डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ ए टचिंग सर्कल्स, फाइंड लार्जेस्ट chords फ्रॉम गिवन रेडियस, सायक्लिक अँड क्वाड्रिलॅटरल अपोजिट अँगल्स या प्रकारचे प्रश्न सर्कल वरती दिसून येत आहे. तुमच्या लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो की MCQs जे काढले जातात ते जवळपास 1 ते 2 नंबरचे जो 2 लेसन आहे त्याच्यावरती जास्त येतात आणि सर्कल वरती आधारित जे प्रश्न आहेत ते 1, 2, 3, 4 मार्कासाठी विचारण्यात येत आहे. तर बघूया आपण पुढची स्लाइड. त्याच्यावरती तुम्हाला दिसतंय सर्कल वरतीच आधारित त्या ठिकाणी आहे आणि क्वेश्चन नंबर 1B सॉल्व 1 मार्क एका मार्कासाठी आलेले आहेत. फाइंड आर्क मेजर्स फ्रॉम द एन्स्क्राइब्ड अँगल्स अँड डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स. सेंटर पासून आणि कॉर्ड आणि आर्कचे जे मेजर आहे ते आपल्याला फाइंड करायचे आहे आणि ते आहे 1 मार्कासाठी. क्वेश्चन नंबर 2 ऍक्टिव्हिटी 2 मार्कासाठी पण प्रश्न आहे. एन्स्क्राइब्ड अँगल थेरम ऍक्टिव्हिटी अँड आर्क मेजर्स ऍक्टिव्हिटी अशा प्रकारचे प्रश्न 2 मार्कासाठी या ठिकाणी विचारले जातात सर्कल चॅप्टर वरती. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 3 सॉल्व 3 मार्कासाठी आहे. Prove the tangent segments are a congruent and opposite angle of a cycle quadrilateral. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मध्ये पण सर्कल वर आधारित प्रश्न आपल्याला आढळून आलेले आहेत. ते आहेत सर्कल एन्स्क्राइब्ड इन अ ट्रायंगल अँड कॉम्प्लेक्स सर्कल ऑफ प्रूफ्स. या प्रश्नांचे आणि पॉइंटचं मेन्शन तुम्ही करून घ्यायचं आहे आणि याच्यावर आधारित जर तुम्ही लगेच ताबडतोब प्रॅक्टिस त्या ठिकाणी केली तर मला तरी वाटतंय आपल्या व्हिडिओचा आणि तुम्हाला जास्तीत जास्त फायदा त्या ठिकाणी मिळेल. बघा, आता या ठिकाणी चेंज होतोय आपला चॅप्टर नंबर आहे 4 जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करावं लागतं कन्स्ट्रक्शन. खूप सोपा चॅप्टर आहे. 3 ते 4 मार्काच्या पुढेच याच्यावरती प्रश्न आपल्याला आढळून येतात. बघा, कन्स्ट्रक्शन आहे 2 मार्काला आहे. कन्स्ट्रक्ट द टॅंजेंट ऍट अ पॉइंट ऑन अ सर्कल. सर्कल वरती आपल्याला टॅंजेंट काढायचा आहे अँड टॅंजेंट युजिंग अ सेंटर मेथड. 2 सेम प्रकारचेच प्रश्न आहे, फक्त घुमवून त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहे. नंबर क्वेश्चन 3B कन्स्ट्रक्ट 3 मार्कासाठी प्रश्न आहे. कन्स्ट्रक्ट द टॅंजेंट्स फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट अँड कन्स्ट्रक्ट द सिमिलर टॅंजेंट्स विथ अ रेशिओ. रेशिओ पासून टॅंजेंट्स तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि एक्सटर्नल पॉइंट पासून तुम्हाला टॅंजेंट्स कन्स्ट्रक्ट करायचा आहे. पुढे बघा, क्वेश्चन नंबर 4 कन्स्ट्रक्शन 4 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. टॅंजेंट्स विथ अ गिव्हन अँगल बिटवीन देम अँड राईट अ ट्रायंगल विथ अ मेडियन. मेडियन पासून तुम्हाला राईट अ ट्रायंगल काढायचा आहे. नंबर 5 मध्ये ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहे. 3 मार्कासाठी विचारण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 5 ऍप्लिकेशन आहे. 3 मार्कासाठी प्रश्न विचारलेला आहे. बघा, सर्कल विथ अ टॅंजेंट सेगमेंट अँड कॉम्प्लेक्स कन्स्ट्रक्शन अशा प्रकारचे जे प्रश्न आहे ते आपल्याला 4, 3 आणि 2 मार्कासाठी त्या ठिकाणी विचारलेले आहेत.
पुढची जी स्लाइड तुम्ही बघत आहात ती आहे सर्कलवर आधारित 2 मार्कासाठी प्रश्न विचारलेले आहे. Chord intersection problems, tangent segment length, an arc and a angle and a calculation एवढ्या 3 पॉइंटचा जर अभ्यास केला तर आपल्याला 2 मार्क्स या ठिकाणी इझिली मिळू शकतात. पुढे बघा, पुढची स्लाइड आपण बघत आहात ती आहे सर्कलवरच आधारित प्रश्न तुम्हाला दिसत आहेत, 3 मार्कासाठी आहे. Prove the tangent segments are a congruent and a opposite angle of a cyclic quadrilateral and circle angle theorem यासारखे जे थेरम्स आहेत 3-3 मार्काला या ठिकाणी आपल्याला विचारलेले आहे. पुढे आपण बघत आहात त्या ठिकाणी सर्कलच चॅप्टर आहे. सर्कल चॅप्टर वरती 4 मार्काचा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे आणि तो आहे सर्कल inscribed in a triangle and a tangent from the external point टू सर्कल इंटरसेक्शन. 1, 2, 3 पॉइंट फक्त जर आपण अभ्यासले तर 4 मार्काचा तयारी आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकते. पुढे बघा, सर्कल चॅप्टरवर आधारित 3 मार्काचे प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. कॉम्प्लेक्स सर्कल प्रूफ्स, डायमीटर अँड परपेंडिक्युलर, मल्टिपल सर्कल प्रॉब्लेम्स यासारखे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या स्लाइडवर आपल्याला दिसत आहे जो आपला चॅप्टर आहे तो चेंज झालेला आहे. चॅप्टर नंबर 4 वरती आपण या ठिकाणी आलेलो आहोत, ते आहे कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन चॅप्टर वरती आधारित अजून 2च मार्क त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. कन्स्ट्रक्ट टॅजेंट ऍट अ पॉइंट ऑन सर्कल अँड टॅजेंट युझिंग द सेंटर मेथड. त्या ठिकाणी बघा, पुढे कन्स्ट्रक्शन चॅप्टरवरच आधारित प्रश्न आपल्याला दिसून येत आहेत. ते आहे 3 मार्कासाठी प्रश्न आहे. कन्स्ट्रक्ट टॅजेंट्स फ्रॉम द एक्सटर्नल पॉइंट अँड कन्स्ट्रक्ट सिमिलर ट्रायंगल्स विथ अ गिव्हन रेशो यासारखे पॉइंट नोट डाऊन करून ठेवायचे आहे मित्रांनो, म्हणजे जेणेकरून आपल्याला आपल्या उद्याच्या पेपरची तयारी व्यवस्थितपणे करता येईल. चॅप्टर नंबर 4 कन्स्ट्रक्शन आधारित 4च मार्काचा प्रश्न आहे. प्रेझेंट विथ अ गिव्हन अँगल बिटवीन देम अँड राईट ट्रायंगल विथ अ मेडियन यासारखे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. पुढे आहे चॅप्टर नंबर 4 कन्स्ट्रक्शन. 3 मार्कासाठी प्रश्न आहे. सर्कल विथ अ टॅजेंट सेगमेंट अँड कॉम्प्लेक्स कंस्ट्रक्शन यासारखे प्रश्न आपल्याला दिसून येत आहे. तर बघा, पुढची स्लाइड आपण बघतोय 5 नंबरचा चॅप्टर वरती आधारित आहे आणि ती आहे कोऑर्डिनेट जिओमेट्री. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2 मार्कासाठी विचारण्यात आलेला आहे. पहिला प्रश्न याच्यावरती ह्या पॉइंट वरती पडू शकतो विद्यार्थी मित्रांनो, डिस्टन्स बिटवीन पॉइंट. दुसरा जो आहे तो स्लोप कॅल्क्युलेशन आणि तिसरा आहे सेंट्रॉइड द कोऑर्डिनेट्स. या पॉइंटचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला याच्यावरती येणारा कोणताही प्रश्न आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. पुढची स्लाइड आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी कोऑर्डिनेट जिओमेट्रीवर आधारित आहे. क्वेश्चन नंबर 3 यामध्ये 3 मार्काचा पडू शकतो. तो आहे सेक्शन फॉर्म्युला, कोलिनियरिटी चेक अँड अ पॅरलेलोग्राम व्हेरिफिकेशन यावरती आधारित तो आहे. पुढील जो स्लाइड आहे ती तुम्ही बघत आहात स्क्रीनवरती, ती आहे कोऑर्डिनेट जिओमेट्री वरती. याच्यावरती जो क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 5 आहे तो फ्रेम होऊ शकतो आणि तो 3 ते 4 मार्काला असतो. बघा, तुम्ही बघत आहात फाइंड द सेंट्रॉइड फ्रॉम द मिड पॉइंट इन्फॉर्मेशन, दुसरी आहे व्हेरीफाईड पॉइंट ऑन ए लाईन आणि तिसरा आहे राईट ट्रायंगल व्हेरिफिकेशन. ट्रायंगलचं जे आहे व्हेरिफिकेशन आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचं आहे, म्हणजे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, आपला जो प्रश्न आहे तो या ठिकाणी एक्सप्लेनेशन करून सांगू शकतो. पुढे बघा, चॅप्टर नंबर 6 वरती आपण त्या ठिकाणी आलेलो आहोत, तो आहे ट्रिग्नोमेट्री. ट्रिग्नोमेट्री याच्यावरती 2 मार्काला अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी आलेले आहेत. पहिला आहे फाइंड द साइन थीटा व्हेन द कॉस थीटा गिव्हन. जेव्हा आपल्याला कॉस थीटा दिलेला आहे तेव्हा साइन थीटा आपल्याला काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे. आणि नंबर 2 मध्ये आपण बघत आहात द हाईट अपॉन डिस्टन्स प्रॉब्लेम्स. हाईट अपॉन डिस्टन्स प्रॉब्लेम्स म्हणजे हा पण कॉस आणि साइन वरतीच आधारित आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मध्ये जे फॉर्म्युले तुम्ही त्या ठिकाणी पाठ केलेले आहेत आणि एक टेबल आहेत बघा त्या टेक्स्ट बुक मध्ये, तो पाठ करून जर ठेवला तर साइन अँड कॉस थीटा वरती आधारित कोणत्याही प्रकारचा प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. पुढची स्लाइड आपण बघत आहात ती आहे चॅप्टर नंबर 6 वरती आधारित ट्रिग्नोमेट्री. क्वेश्चन नंबर 3 मार्कासाठी आलेला आहे. पहिल्यांदा प्रूफ द आयडेंटिटीज, हे तुम्हाला प्रूफ करायचं आहे. दुसरा आहे हाइट्स अँड डिस्टन्स. तिसरा आहे फाइंड द व्हॅल्यूज युजिंग गिव्हन कंडिशन. या प्रकारचे प्रश्न आपल्याला ट्रिग्नोमेट्री वरती त्या ठिकाणी पडतात. पुढे बघत आहात पुढची स्लाइड तुम्ही, त्याच्यावरती चॅप्टर नंबर 6 ट्रिग्नोमेट्री आहे. क्वेश्चन नंबर 4 ते क्वेश्चन नंबर 5 मध्ये या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. बघू शकता तुम्ही
टॉवर हाईट अँड प्रॉब्लेम, रिव्हर विथ प्रॉब्लेम्स अँड व्हेरीफाय आयडेंटिटीज. या आयडेंटिटी मध्येच आपल्याला टॉवर सारखे, रिव्हर सारखे प्रश्न त्या ठिकाणी येतात आणि याचा फक्त आपल्याला त्या ठिकाणी एक्सप्लेनेशन करून आपण त्या ठिकाणी हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. पुढची स्लाइड आपण बघत आहात ती आहे चॅप्टर नंबर 7 वरती आणि जो आहे मेन्सुरेशन. मेन्सुरेशन वर आधारित 2 मार्काचा प्रश्न आपण स्क्रीनवरती बघत आहात. तो आहे सेक्टर आर्क अँड द एरिया, सरफेस एरिया प्रॉब्लेम्स अँड व्हॉल्यूम कॅल्क्युलेशन यासारख्या प्रश्नांचा अभ्यास त्या ठिकाणी जर आपण केला, फॉर्म्युलेज सगळे फॉर्म्युले जर पाठ केले तर फक्त फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला मेन्सुरेशन हा जो चॅप्टर आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह करता येतो. पुढे तुम्ही बघत आहात चॅप्टर नंबर 7 मेन्सुरेशन क्वेश्चन नंबर 3 3 मार्कासाठी आलेला आहे. बघा, फ्रस्टम and a CSA volume and a melt sphere into a cylinders. त्याच्यानंतर बघत आहात सेक्टर विथ आर्क लेंथ यासारखे प्रश्न आपल्याला मेन्सुरेशन चॅप्टर वरती आलेले आहेत. तर मित्रांनो आपल्याला करायचं काय, तर फक्त आपल्याला याचा स्क्रीनशॉट काढायचा किंवा नोट करायचं आणि आपलं टेक्स्ट बुक ओपन करून आपल्याला या प्रकारच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे की जेणेकरून आपल्याला आपला पेपर काय जाणार आहे, खूप इझी जाणार आहे. पुढे बघतोय आपण चॅप्टर नंबर 7 मेन्सुरेशनच आहे. क्वेश्चन नंबर 4, 5 मध्ये येतात. तर बघा, आईस्क्रीम कोन प्रॉब्लेम म्हणजे कोनवरती आधारित हा प्रश्न आहे. पुढे आहे स्पियर इन सिलेंडर आणि कोन सरफेस रेशिओ यासारखे प्रश्न आपल्याला येतात. अगदी सोपे आहे, फक्त जर आपण या प्रकारचे 4-5 फॉर्म्युले जर लर्न करून ठेवले तर त्या फॉर्म्युल्यावरती आधारित आपण हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत बघितलेलं आहे की जे 7 चॅप्टर आपल्याला जिओमेट्री मध्ये दिलेले आहेत त्याचे महत्वाचे पॉइंट आणि त्या पॉइंट वरती आपण कोणकोणत्या प्रकारचा पेपर म्हणजेच आपण त्याला प्रेडिकेट पेपर असं म्हणतो तो फॉल्स होतो, येतो, त्याचा परिचय म्हणजे आपण जो गेस्ट पेपर तुमच्यासाठी काढलेला आहे तो आता आपण थोडक्यात त्या ठिकाणी त्याचं इंट्रोडक्शन करून घेणार आहोत. चला तर मग बघूया आपला प्रेडिकेटेड पेपर. तर विद्यार्थी मित्रांनो, नोटबुक आणि पेन घेऊन तयार राहायचंय. आपण सुरू करत आहोत आपल्या आजच्या प्रेडिकेटेड पेपरला, जो की आपण 2026 साठी त्या ठिकाणी प्रिपेअर करत आहोत. बघा, क्वेश्चन नंबर 1 एमसीक्यूज वरती आधारित प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही स्क्रीन वरती प्रश्न बघत आहात. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज अ पायथागोरियन ट्रिपल. पायथागोरियन ट्रिपल यापूर्वीचा प्रश्न किंवा पॉइंट आपण मागे पण स्लाइड वरती बघितलेला होता. तर तुमच्या लक्षात त्या ठिकाणी येत आहे काय उत्तर असेल बरं याचं. तर बघा, याचं उत्तर आहे 3, 4 आणि 5. हे जे आहे ते आपल्याला पायथागोरियन ट्रिपल या ठिकाणी दिसून येत आहे. नंबर 2 ची स्लाइड आपल्या समोर येत आहे आणि त्याच्यावरती प्रश्न पण तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. काय प्रश्न आहे बघा जरा. तर प्रश्न आहे, 2 सर्कल ऑफ ए रेडी 5.5 सेंटीमीटर अँड 3.3 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देअर द सेंटर. 2 तुम्हाला रेडी दिलेली आहे सेंटर पासून आणि त्याचं डिस्टन्स तुम्हाला त्या ठिकाणी काढायचं आहे. तर त्याचा डिस्टन्स काय असेल मित्रांनो, तर ते असेल 8.8 सेंटीमीटर. तुम्हाला अशा प्रकारचा एमसीक्यूज प्रश्न त्या ठिकाणी आपल्या प्रेडिकेटेड पेपर मध्ये दिसून येतो. नोट डाऊन करून घ्या. बाय लक आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न उद्याच्या पेपर मध्ये बघायला मिळतील. आणि पुढे बघा, पुढचा प्रश्न त्या ठिकाणी पडतोय, फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट P-3 and 4 फ्रॉम द ओरिजिन. ओरिजिनचा अभ्यास जर आपण केला तर जे क्वाड्रंट्स असतात त्या क्वाड्रंटचा जर अभ्यास आपण केला, 4ही क्वाड्रंट आपल्याला व्हिज्युअलाइज करायचे आहे आणि त्यामध्येच आपल्याला लक्षात येतो -3 and +4 हा आपल्याला कोणत्या क्वाड्रंट मध्ये दिसून येतो किंवा कोणत्या ओरिजिन मध्ये दिसून येतो, तर तो येतो 5 मध्ये. चला तर बघूया पुढचा प्रश्न एमसीक्यूज वरच आधारित आहे. तो आहे बघा, ट्रायंगल दिलेला आहे तुम्हाला. ABC similar to triangle PQR and AB is to PQ is equal to 3:5. Then the triangle ABC and a triangle PQR. What will be the answer? काय असेल बरं या प्रश्नाचं उत्तर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 9:25. विद्यार्थ्यांना लगेच नोट डाऊन करून ठेवा जेणेकरून आपल्याला उद्याच्या पेपरला खूप इझी जाणार आहे. बघा, प्रेडिकेटेड 2026 ला आलेला प्रश्न आहे. एमसीक्यूज 2026 साठी आपण प्रिपेअर करतोय, त्याच्यासाठी तयारी करा. बघा, chords AB and CD of a circle intersect inside the circle at a point E. If AE is equal to 5.6, EB is equal to 10 and C is equal to 8, find the ED. ED तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. काय असेल या प्रश्नाचं उत्तर, तर ते आहे 7. बघूया पुढची स्लाइड काय सांगते. पुढची स्लाइड तर या ठिकाणी find the coordinates of a midpoint of the line segment join a P 0, 6 and a question
12, 20 जर आपण हे मिड पॉइंट जॉईन केले तर आपल्याला कोणते पॉइंट त्या ठिकाणी मिळतील, कोऑर्डिनेट्स मिळतील, तर आपल्याला कोऑर्डिनेट मिळतील 6,13. बघूया पुढचा प्रश्न काय सांगतोय. पुढचा प्रश्न लगेच स्क्रीनशॉट घ्यायचा आहे किंवा नोट डाऊन करायचा आहे की हा आपला गेस्ट पेपर उद्यासाठी पूर्ण सक्सेसफुल ठरणार आहे. बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए साइन 60 डिग्री into cos 30 डिग्री प्लस cos 60 डिग्री इंटू साइन 30 डिग्री. बघा विद्यार्थी मित्रांनो, मगाशीच मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जो 9 स्टँडर्डला जो फॉर्मॅट होता व्हॅल्यूचा cos थिटा आणि sin थिटाचा, तो जर पाठ करून ठेवला तर आपल्याला लगेच त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपलं उत्तर येतं 1. जाऊया पुढच्या स्लाइड वरती. आपल्याला पुढची स्लाइड काय सांगते तर बघा, पुढच्या स्लाइड वर दिसतोय द रेडियस ऑफ ए सर्कल इज 10 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड्स फ्रॉम द सर्कल. तुम्हाला त्या ठिकाणी सर्कलची रेडियस दिलेली आहे आणि लॉंगेस्ट कॉर्ड त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचा आहे, तो असणार आहे 20 सेंटीमीटर. बघा पुढे आपण बघत आहात, find the slope of the line passing through the points A 2,3 and 4,7. याच्यामधनं जी लाईन पासिंग होणार आहे ती असणार आहे आपली स्लोप 2. चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा जो प्रश्न आहे तो आपण या ठिकाणी स्क्रीनवर बघत आहात, तो आहे द व्हॅल्यू ऑफ ए क्यूब इज 343 सेंटीमीटर क्यूब, व्हॉट इज द लेंथ ऑफ इट्स एज. काय असेल तर मित्रांनो याची लेंथ, तर ती असणार आहे 7 सेंटीमीटर. बघा तुम्ही एवढे जे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी रेडी मटेरियल मिळत आहे ते आपल्याला मिळत आहे आपले जे YouTube चॅनल आहे एज्युकेशन शॉप, त्याचे जे पुरस्कर्ते आहे माननीय खैरे सर यांच्या खूप अथक परिश्रमातून आपल्याला या ठिकाणी प्रश्न मिळत आहेत, जे की आपल्या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उपयोगी पडणार आहेत. पुढचे प्रश्न आपण त्या ठिकाणी बघता आहेत. पार्ट 1 मध्ये 5 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले आहेत. बघा, सॉल्व्ह करा असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला असतो. तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती प्रश्न. पहिला प्रश्न आहे, ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल XYZ अँड अ ट्रायंगल ABC इज टू ट्रायंगल XYZ 16:25, फाइंड द AB is to XY. असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघू शकतो आपण, फाइंड द डायगोनल ऑफ ए स्क्वेअर हुज साइड इज 10 सेंटीमीटर अँड 3 नंबरचा प्रश्न बघा, अ सायकलिक क्वाड्रिलेटरल ABC if A is equal to 110 degree, find the measure of AC. Then next question, if the tan theta is equal to 1, find the measure of a angle theta. तुम्हाला जर tan theta 1 दिला असेल तर angle theta फाइंड करायचा आहे. पुढे बघा, two circle having a radius 5.5 centimeter and 3.3 centimeter touch each other internally, find the distance between their the center. अशाच प्रकारचा प्रश्न आपण मगाशी स्लाइड वरती बघितलेला आहे, जो की आपल्याला MCQs मध्ये पण आला होता आणि इथे 1 मार्कासाठी पण दिसून येत आहे 1 to 2. म्हणजे याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, तर सारख्याच प्रकारचे प्रश्न येतात, फक्त फॉर्मॅट आणि विचारण्याची मेथड वेगवेगळी असते. चला तर पुढची स्क्रीन बघूया. पुढच्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे पार्ट 2. त्याच्यामध्ये 5 क्वेश्चन्स विचारलेले असतात आणि सॉल्व्ह म्हणून दिलेलं असतं. बघा काय सांगितलंय, फाइंड द डिस्टन्स ऑफ द पॉइंट A 6,8 फ्रॉम द ओरिजिन. ओरिजिन पासून 6,8 याचं डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, फाइंड द साइड ऑफ ए स्क्वेअर हुज डायगोनल इज 2√2 सेंटीमीटर. तुम्हाला याचा साइडचा स्क्वेअर फाइंड करायचा आहे जो डायगोनल मध्ये दिलेला आहे. इन द राईट अँगल ट्रायंगल PQR इफ Q is equal to 90 degree, PR is equal to 10 and PQ is equal to sin, find the QR. पुढचा प्रश्न बघत आहात, triangle ACB is inscribed in a ACB of a circle. If the measurement ACB 65 degree, find the arc AB. 10 नंबरचा प्रश्न आपण बघत आहात, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट अँड जॉइनिंग द पॉइंट 2,2 and 4,4. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आवर्जून सांगू इच्छिते की जर तुम्ही आजचा गेस पेपर बघितला तर तुम्हाला कमीत कमी 70 to 80 म्हणजे 70 ते 80% तुम्हाला या ठिकाणी मदत होणार आहे. फक्त प्रश्न बघा आणि प्रश्नांचा सराव त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे. बघा पुढची स्लाइड आपल्याला दिसते, 2026 साठी आपण प्रिपेअर करत आहात तर नक्की फॉलो करा. ऍक्टिव्हिटी मध्ये दिले 2 मार्कासाठी प्रश्न आहे. काय प्रश्न आहे तर बघा, इन द फिगर कॉड PQ अँड RS इंटरसेक्ट द पॉइंट M इनसाइड द सर्कल इफ PM इज इक्वल टू 10, MQ 6 अँड RM 5, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी ऑफ ए फाइंड MS. बघा आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न दिलेला आहे, खूप सोपा प्रश्न असतो आणि फिगर बघून तुम्हाला त्या ठिकाणी या प्रश्नाची प्रिपरेशन करायची आहे आणि
अगदी 2 ते 3 सेकंदामध्ये तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन करून तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. चला तर बघूया पुढची स्लाइड काय आहे. पुढच्या स्लाइड वरती 2 मार्काचा प्रश्न दिलेला आहे. काय प्रश्न आहे? कंप्लीट द ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ अ टॅन थीटा इफ अ sec theta is a 25/7 असा प्रश्न दिलेला आहे. ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आहे. याच्यामध्ये पण तुम्हाला फक्त ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहे आणि त्या करून आपण अगदी 2 मार्काचा प्रश्न 2 ते 3 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. चला पुढे बघूया काय सांगितलेलं आहे 2 मार्कासाठी. कंप्लीट द फॉर्म्युला टेबल फॉर द मेन्सुरेशन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ज्याची भीती वाटते आणि ज्याचा बहु असतो तो असतो फॉर्म्युल्याचा. पण बघा 2 मार्कासाठी प्रश्न आहे. जर फक्त फॉर्म्युले तुम्ही लर्न केले आणि फक्त 10 मिनिटाचं काम आहे, 10 मिनिटांमध्ये जर तुम्ही सगळे फॉर्म्युले त्या ठिकाणी लर्न केले मेन्सुरेशन चॅप्टर मधले, तर अगदी तुम्ही 2 मार्क हे 2 मिनिटांमध्ये मिळवू शकतात. बघा कशा कशाचे येऊ शकतात. तर इथं सॉलिड म्हणजे आपले जे आपल्याला ज्या फिगर्सचे फॉर्म्युले दिलेले आहेत ते, अँड टोटल सरफेस एरिया ऑफ ए फॉर्म्युला दिलेला आहे. सिलेंडरचा आहे 2 पाय आर इन अ ब्रॅकेट आर प्लस एच. कोनचा आहे पाय आर एल प्लस आर अँड हेमिस्फियर 3 पाय आर स्क्वेअर अँड द स्पियर 4 पाय आर स्क्वेअर. या प्रकारचे फॉर्म्युले जर आपण लर्न केले तर आपल्याला 3 ते 4 मार्क इझिली मिळू शकतात. ओके चला पुढे बघूया. आपल्याला 2 मार्काचा प्रश्न दिसतो आहे आणि तो पण दिसतोय ऍक्टिव्हिटी बेस. बघा काय ऍक्टिव्हिटी आहे? कंप्लीट द ऍक्टिव्हिटी टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स -1 1 अँड 5 -7. म्हणजे हा प्रश्न आपण त्या ठिकाणी करू शकतो. आपला जो कोऑर्डिनेट हा चॅप्टर आहे याच्यावरती आधारित आहे. नोट डाऊन करा, स्क्रीनशॉट घ्या आणि पटापट प्रश्नांची तयारी करून ठेवा. चला पुढची स्लाइड आपण बघतोय. काय स्लाइड आहे? काय दिसतो आपल्याला? तर 2 मार्क आहे. तो पण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. तर बघा या ठिकाणी आपण बघत आहात स्क्रीनवरती ट्रायंगल ABC DE आर ए पॉइंट ऑन ए साइड AB and AC respectively such that DE parallel to BC if the AD is equal to x and DB is equal to x minus 2, AE is equal to x plus 2 and EC is equal to x minus 1. Find the value of AX. या ठिकाणी x असणारे त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. चला तर पटापट स्क्रीनशॉट घ्या आणि प्रश्नांची तयारी करून ठेवा. पुढची स्लाइड आपण बघत आहात ती या ठिकाणी तुम्हाला दिसून येते. पार्ट 1 मध्ये आहे क्वेश्चन. 5 प्रकारचे क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलेले आहेत. पहिला जो प्रश्न आहे तो बघा. फाइंड द स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू द पॉइंट्स A 2,3 and B 4,7. पुढचा प्रश्न आहे रेडियस ऑफ ए सर्कल इज अ 10 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ ए कॉर्ड विच इज ॲट अ डिस्टन्स ऑफ ए 6 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. नंबर 3 चा प्रश्न आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए 2 tan 45 डिग्री प्लस अ cos 30 डिग्री मायनस अ sin cos 30 डिग्री. बघा विद्यार्थी मित्रांनो तो जो चार्ट आहे वारंवार आपल्या समोर येतोय. काढा आणि लगेच त्याचं पाठांतर करून ठेवा. पुढे फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए स्फिअर हॅव्हिंग अ रेडियस 3 सेंटीमीटर पाय इज इक्वल टू 3.14. तर बघा काही प्रश्न असे असतात की ज्यामध्ये तुम्हाला पायची व्हॅल्यू त्यांनी त्या ठिकाणी मेन्शन केलेली असते. ती व्हॅल्यू व्यवस्थित बघा. जर आपण 22/7 यूज केली तर यदा कदाचित आपलं उत्तर निघत नाही. म्हणून दिलेली व्हॅल्यूज व्यवस्थितपणे तुम्हाला त्या ठिकाणी यूज करायची आहे. पुढे बघा इन ABC ट्रायंगल DE parallel to BC if the AD is equal to 3 DB is equal to 5 A is equal to 6 find the EC. अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि ह्या प्रश्नांचा स्क्रीनशॉट घेऊन मेन्शन करून तुम्ही पटापट उद्याच्या पेपरची तयारी त्या ठिकाणी करायची आहे. चला तर बघूया पुढची स्लाइड. पुढच्या स्लाइड वरती आपण बघत आहात पार्ट 2 मध्ये आहे 5 प्रकारचे क्वेश्चन याच्यावरती विचारलेले आहे. बघा प्रूफ दॅट द sin theta plus cos theta is equal to sin theta into cos theta. तुम्हाला हे प्रूफ करायचं आहे. पुढे ड्रॉ द सर्कल ऑफ रेडियस 3.5 सेंटीमीटर. एक पॉइंट P at a distance of 6 सेंटीमीटर from its center. ड्रॉ द लेंथ टू द सर्कल फ्रॉम द पॉइंट P. नंबर 3 चा प्रश्न याच्यावरती आहे फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड ऑफ ए ट्रायंगल whose vertex are a -7, 6, 2, -2 and 8, -5. The ratio of a corresponding sides of a similar triangle is 3:5 in the area of a smaller triangle 27 square. Find the area of the large triangle. याच्यावरती 5 नंबरचा प्रश्न दिसून येतोय. The person's slides at a distance of a 50 centimeter from the base of a building and the angle of a
elevations of 10 to top of the building is a 45 degree. Find the height of this the building. बिल्डिंगची हाईट फाइंड करायची आहे. म्हणजे या प्रकारचे जे प्रश्न आहे त्या मेन्सुरेशन चॅप्टर वरती आधारित असतात. चला तर बघूया पुढची स्लाइड. प्रश्न आहे 3 मार्कासाठी ऍक्टिव्हिटी बेस्ड. खूप सोपा प्रश्न आहे. काय सांगितलंय बघा, या ठिकाणी क्वाड्रिलेटर दिलेला आहे. ABCD इज अ सायकलिक. प्रूव्ह करायचं आहे तुम्हाला B + D = 180. या ठिकाणी तुम्ही बघत आहात की हा क्वाड्रिलेटर आहे. या क्वाड्रिलेटर मध्ये B + D = 180 डिग्री येतो. तो कसा आहे तो फक्त प्रूव्ह करायचा आहे. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे क्वाड्रिलेटर म्हणजे काय असतो. राईट अँगल ट्रायंगल मध्ये येतो आणि त्याचे जे प्रत्येक अँगल असतो तो 90 डिग्रीचा असतो. आणि 90 म्हणजे आपण 4 टाइम्स जर ऍडिशन केली तर 180 होतो. हे ऍक्टिव्हिटी मध्ये पण दिलेलं आहे. फक्त आपल्याला फिलिंग द ब्लँक्स फिल करून त्याचा आन्सर सॉल्व्ह करायचं आहे. चला तर बघूया पुढची स्लाइड. काय दिलेलं आहे 3 मार्कासाठी आहे. ऍक्टिव्हिटी बेसिस प्रश्न त्या ठिकाणी बघत आहात. ABC लाईन अ पॅरलल टू BC लाईन अ इंटरसेक्ट AB ऍट पॉइंट B AC ऍट Q टू प्रूफ करायचं आहे. काय प्रूफ करायचं आहे तर AB अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. इथं बघा जो तुम्हाला दिसत आहे A आणि P अपॉनला दिलेला आहे P आणि B. ही जी लाईन तुम्हाला दिसते ती प्रूव्ह करायची तुम्हाला या लाईनला. ती पण ऍक्टिव्हिटी बेस आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे फिलिंग द ब्लँक्स फिल करायच्या आहे. बघा पुढची स्लाइड तुम्ही बघत आहात. काय आहे तर 3 मार्कासाठी आहे. ऍक्टिव्हिटी बेसच आहे. गिव्हन काय दिलेलं आहे तुम्हाला तर बघा ट्रायंगल ABC ट्रायंगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. टू प्रूफ तुम्हाला प्रूफ करायचा आहे AC स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस BC चा AB चा स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न जो तुम्ही बघत आहात तो आहे पायथागोरसच्या थेरम वरती आधारित आणि फक्त तुम्हाला इथे येलो कलर मध्ये जे आन्सर दिसतंय ते तुम्हाला फिलअप करायचं आहे. ओके तर पुढची स्लाइड आपल्याला दिसते आहे. 3 मार्कासाठीच हा प्रश्न आहे. ऍक्टिव्हिटी बेस आहे. काय सांगितलेलं बघा गिव्हन द सर्कल विथ अ सेंटर अ ट्रायंगल्स अँड अ फ्रॉम द सेंट्रल पॉइंट D टच अ सर्कल ऍट द पॉइंट P अँड द Q टू प्रूफ करायचं विद्यार्थी मित्रांनो. सेगमेंट DP इज इक्वल टू सेगमेंट DQ. कन्स्ट्रक्शन करायचे तुम्हाला. ड्रॉ द रेडियस AP अँड द AQ अँड अ सेगमेंट AD. अशा प्रकारचा ऍक्टिव्हिटी बेस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे. पुढचा प्रश्न आहे तुम्हाला त्या ठिकाणी प्रेडिकेटेड पेपर मध्ये आलेला बघा. तर ऍक्टिव्हिटी वर आधारित आहे. 3 मार्कासाठी प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि ही जी फिगर आकृती तुम्ही बघत आहात ही जशी आपली जी कोन सिलेंडर त्या प्रकारे असते. कोनचा जो टाइप आहे त्या प्रकारावरती आधारित आहे. काय सांगितलेले बघा गिव्हन काय दिले तुम्हाला तर रेडियस ऑफ ए सर्कल chords 14 cm and 7 cm height 6 cm and the 22/7 तुम्हाला इथं पायाची जी व्हॅल्यू आहे ती तुम्हाला यूज करायची आहे 22/7. बघा पटापट स्क्रीनशॉट तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनचा घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला ह्या प्रश्नाची आजच्या आज त्या ठिकाणी तयारी करता येईल. पुढची स्लाइड आपण बघत आहात. तर बघा या ठिकाणी क्वेश्चन 3B मध्ये आलेला आहे सॉल्व म्हणून. बघा पार्ट 1 मध्ये 5 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत तर बघा प्रूफ दॅट. प्रूफ करायचं तुम्हाला अंडर रूट मध्ये 1 मायनस साइन A अँड 1 प्लस साइन A सेक्टर A मायनस टॅन A अशा प्रकारचा प्रश्न आहे. नंबर 2 चा प्रश्न काय आहे बघा. ड्रॉ द सर्कल विथ अ सेंटर P अँड रेडियस 3.2 cm. ड्रॉ द टॅगेंट टू द सर्कल फ्रॉम द point A M at a distance of 7.2 cm from the center. नंबर 3 चा प्रश्न आहे find the coordinates of the point which divides the line segment and joining A -1 7 and 4 3 the ratio 2:3. पुढे 4 नंबरचा प्रश्न आहे prove that the tangent segments and draw from an external point to a circle and a congruent. नंबर 5 मध्ये दिसतोय prove that opposite angle of a cyclic quadrilateral are a supplementary. cyclic quadrilateral चे opposite angle supplementary असतात. हे आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. चला बघूया पुढची स्लाइड काय दिलेलं आहे पुढच्या स्लाइड वरती. पार्ट 2 मध्ये अशा प्रकारचे जे प्रश्न असतात 5 प्रश्न त्या ठिकाणी स्क्रीन वरती आपण बघत आहोत. प्रश्न आहेत कंस्ट्रक्ट चॅप्टर वरती आधारित आहे. ट्रायंगल ABC विथ AB इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर अँड BC 3.4 सेंटीमीटर AC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. construct the triangle PBQ similar 10 and ABC such that AB is to PB 3:4. पुढचा प्रश्न आपण बघत आहात. द रेडियस ऑफ ए सर्कल इज 10 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ ए सेक्टर ऑफ द सर्कल ऑफ ए सेंटर अँगल इज 16 अँड पाय. इथं पायची व्हॅल्यू तुम्हाला वापरायची आहे 3.14. पुढचा प्रश्न आहे फाइंड द पॉइंट ऑफ द एक्स ऍक्सिस विच इज अ
equidistance from the points A -3, 4 and 1 -4. 4 नंबरचा प्रश्न आहे, prove that the sin theta cos theta plus 1 and sin theta plus cos theta minus 1 and 1 upon sin theta minus tan theta हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, a boy is a standing stone some a distance from a 13 tall a building and the angle of a elevations from his eyes to the top of the building increases from the 13 degree to 16 degree. He walks towards the building. Find the distance he walked toward the building. बघा, बिल्डिंग वरती आधारित प्रश्न आपण पुन्हा एकदा बघतो आहोत. तर त्या ठिकाणी फक्त तुम्हाला जमिनीपासून ते बिल्डिंग पर्यंतचं अंतर विचारलेलं होतं आणि ह्या प्रश्नामध्ये फाइंड द डिस्टन्स ही वॉक्ड टुवर्ड्स द बिल्डिंग आणि बिल्डिंग पर्यंत त्याने किती डिस्टन्स पार केलं हे विचारलेलं आहे. म्हणजे एकंदरीत सांगायचं काय, तर फक्त प्रश्नाचा फॉर्मॅट वेगळा आहे, आन्सर तुम्हाला एकच आहे. चला पुढे बघूया. 5 प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. अ ट्री इज ब्रोकन बाय अ विंड अँड द टॉप स्ट्रक्स टू द ग्राउंड अँड अँगल 30 डिग्री अँड अ डिस्टन्स ऑफ 30 मीटर फ्रॉम द रूट. फाइंड द होल हाईट ऑफ द ट्री. या प्रकारचा प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला अंडर रूट मध्ये 3 याची जी व्हॅल्यू आहे ती 1.73 ही वापरायची आहे. पुढे बघा, नंबर 2, ABC is inscribed in a circle. The bisector of AA intersect side BC in a point D and the circle in a point E. Prove that AB into AC is equal to AD into AE. हे प्रूव्ह करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, a bucket is the form of a frustum of a comb. The radii of a circle ends are a 28 and a 7 centimeter and the height is a 45 centimeter. Find the capacity of a bucket in a liter. बकेटची कॅपॅसिटी तुम्हाला फाइंड करायची आहे. पायची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे, ती आहे 22/7. नंबर 4, इन अ राईट अँगल ट्रायंगल PQR is equal to 90 degree. Point S is the midpoint of a side QR. Prove that the PR is equal to 4PS and -3PQ. पुढचा प्रश्न जो तुम्ही बघत आहात तो आहे, अ सर्कल टचेस स्लाइड BC of a triangle ABC at a point and P. Extend sides AB and AC are a tangent to a circle at a point M and N respectively. Prove that MA is equal to midpoint of ABC. चला तर बघूया पुढची स्लाइड. काय बघतोय आपण पुढच्या स्लाइड वरती, तर पुढच्या स्लाइड वरती पण 5 प्रश्न दिलेले आहेत जे की आपल्याला ब्रीफ मध्ये त्या ठिकाणी विचारले जातात. काय आहे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न, तर बघा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ ए circumcenter of a triangle whose vertex are A 7, 1 and BC 3, 5 and A 2, 0. याचा circumcenter तुम्हाला फाइंड करायचा आहे. पुढे बघा, 2 buildings are in the find of each other and either sides of a road of a width 10 meter from the top of the building which is a 30 meter height. The triangle and elevation of the top of the second 45. What is the height of the second building? Second building ची height तुम्हाला या ठिकाणी काढायची आहे. पुढे बघा, water flows at the ratio of a 15 meter mute and through the cylindrical pipe having a diameter 14 meter. How much will it take to find a conical lens whose is the diameter of the base is 14 centimeter and a depth is 30.15 centimeter. पुढचा प्रश्न आपण बघत आहोत. 2 circle intersects each other point P and Q and since drawn through P and Q intersects the circle of a point A, B and C, D respectively. Prove that the line AB line CD. त्याचा पुढचा प्रश्न आहे, ड्रॉ अ सर्कल विथ अ सेंटर O and a radius 3 and take a point P outside the circle such that OP is equal to 7 centimeter. Draw the tangents to the circle from point P and justify your construction. पुढच्या नेक्स्ट स्लाइड वरती आपल्याला दिसतात आहेत 3 प्रश्न आहे. कोणकोणते आहेत बघूया. ड्रॉ द एनी ABC, एक ट्रायंगल काढायचा आहे ABC. Construct the ABC such that the ratio of the corresponding sides is 5:4. नंबर 2 चा प्रश्न आहे, write the coordinates of any 4 point in a Cartesian sand plane which from the rectangle. Verify your answer using the distance formula. Distance formula यूज करून तुम्हाला काय करायचं, तुमचा आन्सर व्हेरीफाय करायचा आहे. पुढे दिसताय, the eliminate of a thought theta from AX and a cos theta minus a B cos sector theta and y is equal to a cos theta and a b cos theta. बघा, तर पुढची स्लाइड त्या ठिकाणी आपण बघूया. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात
ते आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. प्रश्नांचा स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही नोट डाऊन पण त्या ठिकाणी करू शकतात. व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. पुढे बघा पार्ट 2 मध्ये क्वेश्चन नंबर 2 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. तर बघा काय विचारलेलं आहे. अज्युम द रेडियस ऑफ द बेस ऑफ ए सिलेंडर ऍज 7 सेंटीमीटर अँड इट्स हाईट ऍज 10 सेंटीमीटर. अज्युम करायचं आहे तुम्हाला किती त्याची जी सिलेंडरची जी रेडियस दिलेली ती 7 आणि हाईट दिली 10. फ्रेम द वर्ड प्रॉब्लेम टू फाइंड इट्स कर्व्ड सरफेस एरिया अँड टोटल सरफेस एरिया अँड सॉल्व इट. तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो असा प्रश्न टाकलेला आहे की तुम्ही स्वतः प्रश्न पण तयार करायचा आहे आणि नंतर त्याला सॉल्व त्या ठिकाणी करायचं आहे. अशाही प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला प्रश्नपत्रिकेत आढळून येतात. ड्रॉ द सर्कल ऑफ एनी कन्व्हिनियंट रेडियस अँड ड्रॉ एनी कॉर्ड AB ऑन इट. Construct the triangles to the circle at a point A and B without using the center of the circle. अशा प्रकारचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. बघूया पुढच्या स्लाइड वरती काय दिलेलं आहे. तर पुढच्या स्लाइड वरती तुम्हाला दिसत आहे प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी विचारलेला आहे. काय विचारलंय तर बघूया. इन ए राईट अँगल ट्रायंगल ABC B is equal to 90 degree, AB is equal to 8 centimeter and BC is equal to 15 centimeter. Find the length of a hypotenuse AC. खूप सोपा प्रश्न विचारलाय विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला दिली हाईट, या ठिकाणी दिलाय बेस आणि तुम्हाला काढायचा आहे हायपोटेनस. 2 मार्काचा प्रश्न आहे. हायपोटेनस काढण्यासाठी आपल्याला जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहित आहे. A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू C स्क्वेअर. पुढे बघूया. कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल टू अ सर्कल टू रेडियस 3.5 सेंटीमीटर ऍट एनी पॉइंट ऑन इट. हा प्रश्न तर अगदी आपण 6वी पासून सॉल्व्ह करत आहात. फक्त तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. रेडियस आली पाहिजे 3.5 असा ट्रायंगल त्या ठिकाणी सर्कल तुम्हाला त्या ठिकाणी काढायचा आहे. कन्स्ट्रक्शन स्टेप पण त्या ठिकाणी काय असतात बघा. तर ड्रॉ द सर्कल विथ रेडियस 3.5 सेंटीमीटर. मार्क पॉइंट P ऑन ए सर्कल. ड्रॉ द रेडियस OP अँड ड्रॉ द परपेंडिक्युलर ऍट P. अशा प्रकारे तुम्ही 2 मार्क त्या ठिकाणी इझिली मिळवू शकतात. पुढची स्लाइड आपण बघत आहात. त्याच्यावरती आपल्याला दिसतं 3 मार्कासाठी प्रश्न आहे. प्रूव्ह करायचा आहे. इफ ए लाईन डिवाइड्स एनी 2 साइड्स ऑफ ए ट्रायंगल इन द सेम रेशियो देन द लाईन इज अ पॅरलल टू द थर्ड साइड. तर बघा आपण या ठिकाणी काय प्रूव्ह करायचंय. कन्व्हर्स ऑफ ए BPT वर आधारित म्हणजे चॅप्टर नंबर 1 वर आधारित आहे. तर बघा या ठिकाणी तुम्ही बघताय जर आपण याला डिवाइड केलं तर ज्या 2 रेषा आहेत त्या काय सांगतायत ते 2 साइड ऑफ अ ट्रायंगल इज द सेम रेशियो देन द लाईन इज अ पॅरलल असतात. हे तुम्हाला काय करायचंय प्रूव्ह करायचंय. और मध्ये प्रश्न आहे प्रूफ इन ए राइट एंगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ ए हायपोटेनस इज इक्वल टू द सम ऑफ ए स्क्वेअर ऑफ द अदर 2 साइड. किती सोपा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो. फक्त तुम्हाला जो हायपोटेनस आहे तो ह्या दोघांच्या स्क्वेअरच्या ऍडिशनच्या बरोबरीत असतो हे फक्त सिद्ध करायचं आहे. चला तर जाऊया पुढच्या स्लाइड वरती. काय सांगते पुढची स्लाइड आपल्याला. तर 3 मार्कासाठी आहे. ऍप्लिकेशन बेस आहे. बघा फ्रॉम ए पॉइंट ऑन द ग्राउंड द अँगल ऑफ ए elevations of the bottom and top of a lower are 45 degree and 60 degree respectively. Find the height of the tower if the point is 30 meter away from the foot of the tower. तुम्हाला या फुट ऑफ द टावर पासून 60 मीटर दिलेले आहेत. ही जी पूर्ण हाईट आहे ती फाइंड करायची आहे. बघा और व्हेरीफाय दॅट द sin थीटा प्लस cos थीटा इज इक्वल टू 1 फॉर अ थीटा इज इक्वल टू 30 डिग्री अँड थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. चल या प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी बघू शकतात. पटापट स्क्रीनशॉट नोट डाऊन करा जेणेकरून आपल्याला आपला पेपर हा उद्याचा फार इझी करता येईल. बघूया पुढचा प्रश्न. ऍप्लिकेशन आहे 3 मार्कासाठी आहे. टावर हाईट प्रॉब्लेम विथ अँगल ऑफ ए एलिव्हेशन 30 डिग्री अँड 60 डिग्री दिलेला आहे. पुढे आहे और व्हेरीफाय sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 फॉर ए थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. बघा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला जिओमेट्रीच्या पेपरमध्ये आढळून येतात जे की आपल्या माननीय खैरे सर यांनी गेस्ट पेपर पूर्ण तुमच्यासाठी तयार केलेला आहे. या गेस्ट पेपरचा स्क्रीनशॉट तुम्ही काढा, नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओ थोडासा वारंवार तुम्ही बघा. जेवढा जास्त शेअर करता येईल तेवढा शेअर करा आणि उद्याच्या पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. बघा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण आज या ठिकाणी जे 7 चॅप्टर होते त्याचं थोडक्यामध्ये इंट्रोडक्शन करून घेतलं. जे महत्वाचे पॉइंट होते ते पण आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो गेस्ट पेपर त्याच्यामध्ये आलेला होता याचं पण इंट्रोडक्शन आम्ही तुम्हाला करून दिलेलं आहे. आता याच्यानंतर करायचं काय आहे तर सर्वप्रथम तुम्हाला पूर्ण जे प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही मारून त्या ठिकाणी घ्या किंवा लिहून घ्या. त्याचा सराव करा आणि जास्तीत जास्त प्रश्न तुम्हाला
कसे सराव करता येईल याचाही प्रॅक्टिस तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. आणि अजून एक शाश्वती तुम्हाला आम्ही देऊ इच्छितो, ती काय आहे तर आम्ही जो पेपर तुमच्या समोर आणलेला आहे जवळपास 70 ते 80% पेपर तुम्हाला या व्हिडिओ मधूनच मिळणार आहे. फक्त फॉर्मॅट त्या ठिकाणी चेंज होणार आहे. जो प्रश्न आहे 2 मार्काचा 3 मार्काला येऊ शकतो, 3 मार्काचा 2 मार्काला पडू शकतो. फक्त तुम्हाला प्रश्नाच्या अकॉर्डिंग त्या ठिकाणी आन्सर लिहायचा आहे. आणि या प्रकारे अजून एक शाश्वती तुम्हाला देते की जर तुम्ही पूर्ण फॉर्मॅट व्यवस्थित त्या ठिकाणी बघितला आणि पेपरचा अभ्यास व्यवस्थित केला तर नक्कीच तुम्ही उद्याच्या पेपरला यशस्वी व्हाल. आणि तुमचं एस्पायरेशन्स पण आम्हाला असं मिळालं पाहिजे, पुढे वारंवार तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवले पाहिजे. त्यासाठी नक्कीच आमच्या चॅनलला एक सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आजच्या आज जेवढे व्हिडिओ तुम्हाला शेअर करता येईल तेवढे त्या ठिकाणी करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खैरे सर आपल्या एज्युशॉप यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मला भरपूर मुलांचे विद्यार्थ्यांचे फोन आले की सर आपण यूट्यूब चॅनलवर ऑनलाईन क्लासेस घेतात, तर आपण ऑफलाईन देखील क्लासेस चालू करावे. तर आपल्यासाठी खुशखबर आहे की आपण देवगाव रंगरीमध्ये लवकरच ऑफलाईन क्लासेसची बॅच चालू करणार आहोत. माझ्यासोबत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अश्विनी गणेश गोरे. आत्ताच या ठिकाणी सरांच्या विनंतीला मान देऊन एज्युकेशन शॉप या चॅनलला जॉईन झालेलो आहोत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण लवकरच या ठिकाणी चालू करत आहोत ऑफलाईन क्लासेस ते 9वी 10वी साठी. मग आपल्या क्लासचे काय वैशिष्ट्य आहे तर आपल्या क्लासचे वैशिष्ट्य असणार आहे मर्यादित विद्यार्थ्यांची संख्या. जे पेपर आपण मागे सॉल्व्ह केलेले आहे सगळ्या पेपरचा सराव करून घेणे आणि जी आमची टीम असणार आहे ती पूर्ण एक्सपिरियन्स बेस्ड टीचर असणारे 8 ते 10 वर्षाचा अनुभव आपल्याला या ठिकाणी शिक्षकांना असणारे शिक्षक आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. आणि ही जी क्लासेस आहे आपण येत्या 1 एप्रिल पासून चालू करत आहोत आणि जी वेळ आहे आणि क्लासचे ठिकाण आहे ते आम्ही तुम्हाला लवकरच त्या ठिकाणी कळवू. पण तुमचा रिस्पॉन्स आम्हाला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि जास्तीत जास्त सहकार्य त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. धन्यवाद.